आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्हासनगर। माझी एकच मागणी राहील डीसीपी साहेबांकडे, जर ह्या मुलांना आता नाही अटक केली तर याच्या पुढे जर असे काय प्रकार इथे घडले तर जर पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे। आशेलेपाड़ा में हुई हिंसक घटना के बाद विधायक सुलभा गायकवाड़ पूरी तरह से एक्शन मोड में नजर आई। उन्होंने मौके पर पहुंचकर पीड़ित परिवारों से मुलाकात की, बल्कि घायलों का हालचाल भी जाना और उन्हें हर संभव मदद का आश्वासन दिया। घटना को लेकर नाराजगी जताते हुए विधायक गायकवाड़ ने पुलिस प्रशासन को चेतावनी दी कि यदि आरोपियों को जल्द गिरफ्तार कर उन पर कड़ी कार्रवाई नहीं की गई तो वह खुद आंदोलन की अगुवाई करेंगे। उन्होंने कहा कि जनता की सुरक्षा सर्वोपरि है और किसी भी हाल में दहशत फैलाने वालों को बख्शा नहीं जाएगा। पुलिस प्रशासन पर दबाव बढ़ने के साथ ही अब कार्रवाई की मांग और तेज हो गई है। वहिनी, काय गुंडांद्वारा लोकांवर हमला करण्यात आलाय, त्या लोकांची आज तुम्ही भेट घेतलेली आहे, पाहणी केलेली आहे, पोलिसांशी भी चर्चा झालेली आहे, काय चर्चा झालेली, नेमकं काय झालं आहे? काय इथे जे नशेली गांजडी मुलं फिरत होती त्याने आज संध्याकाळपासून इथे दहशत माजवलेली आहे आणि भरपूर रिक्षांचा आणि काही वार केलेले आहेत जाना आणि जे लहान लहान मुलं आहेत त्यांच्यावर हात उचललेला आहे। तर ही दहशत थांबवावी यासाठी इथे आज हे पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि त्यांना एकच मागणी आहे की इथे जनता आता घाबरलेली आहे आणि हे जे असे नशेली गांजडी मुलं फिरतायत त्यांच्यावर कुठेतरी बंधन आणा, कुठेतरी त्यांना हे करून बरे तुम्ही अटक करून त्यांना लगेच सोडता, पण ते न करता त्यांना कारागृह आहेत तिथं पाठवा, कारण हे वारंवार जर असं सोडल्याने होत असेल तर हे जनतेवर यांचा अन्याय आहे आणि पब्लिकला त्याचा त्रास होत असतो। माझी एकच मागणी राहील डीसीपी साहेबांकडे, जर ह्या मुलांना आता नाही अटक केली तर याच्या पुढे जर असे काय प्रकार इथे घडले तर जर पब्लिकने त्यांच्यावर हात उचलला तर माझ्या कुठल्याही कार्यकर्त्यावर किंवा माझ्या कुठल्याही जनतेवर गुन्हा दाखल नाही झाला पाहिजे।